जर तुमचं एम-ए-पी-एसचं पेमेंट पेंडिंग असेल, तर एम-ए-पी-एसला त्यासाठी मेल कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला जायचंय तुमच्या मोबाईलच्या Gmail ॲपमध्ये. Gmail ॲप ओपन करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल कंपोज. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं मेल आयडी टाकायचा. dex10@dvet.gov.in हा मेल आयडी इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं सब्जेक्ट एम-ए-पी-एस क्लेम पेमेंट पेंडिंग या प्रकारचा सब्जेक्ट लिहून टाकायचा. त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इथं मजकूर टाकायचा आहे. डिअर डिअर टीम किंवा डिअर सर इथं टाकायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ क्लेम्स हॅज बीन पेंडिंग फॉर एम-ए-पी-एस पेमेंट. नो इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन द पोर्टल आफ्टर द मंथ ऑफ मार्च. नो वन हॅज रिसीव्ड पेमेंट क्रेडिट. प्लीज नोटिफाय एनी अपडेट थ्रू पोर्टल अदरवाइज ईमेल्स अबाउट पेमेंट डिसबर्समेंट. थँक्स अँड रिगार्ड्स. याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, तुमचे क्लेम नंबर टाकू शकता. या 2-3 इन्फॉर्मेशन याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सेम असाच मेसेज तुम्हाला तिथं कॉपी पेस्ट करायचा आहे आणि हा मेल सेंड करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एम-ए-पी-एस कडे मेल पाठवू शकता. ही मेल तुम्हाला दर 2-3 तासाला एक मेल पाठवायचा आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी असा त्यांना मेल पाठवल्यानंतर काहीतरी ॲक्शन होईल आणि कारवाई जरूर करतील. आणि सेम तुम्हाला जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही याला मराठीमध्ये पण करू शकता. तर आपण हा जो मजकूर आहे हा असा कॉपी करून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ, जेणेकरून तिथून तुम्ही कॉपी करून तुमच्या मेल आयडीवर टाकून मेल त्यांना पाठवू शकता.